पण पोपटलाल भाऊ जर या आघातातून बाहेर नाही पडले तर? मग तर हा चिंतेचा विषय आहे. कसं काय? मेडिकल सायन्सच्या अंतर्गत जर माणूस जास्त वेळेपर्यंत अशा दुःखी अवस्थेत राहिला ना तर काय हंस? तर तो क्रॉनिक डिप्रेशन मध्ये जाऊ शकतो. क्रॉनिक डिप्रेशन म्हणजे जास्त वेळ आणि खोल मानसिक तणावात जाऊ शकतो तो. त्यात काय होतं हंस? त्यामध्ये माणसाला काहीच चांगलं वाटत नाही. इतकंच नाही कोमल, त्याला जेवण पण चांगलं वाटत नाही. जेवण पण नाही? हो, माणूस चिडचिडा बनतो. त्याला एकटं राहण्याची कायम इच्छा होते. नीट झोपू शकत नाही. सगळ्यांपासून वेगळं आणि गप्प असा राहतो. ओ माय गॉड, दिस इज सिरियस. आता काय करायचं? जे काही करायचंय ते आपल्यालाच करावं लागेल. बबिता, आपण काय करू शकतो? व्हॉट डू यू मीन बाय दॅट अय्यर? बबिता, मॅरेज ब्युरो वाल्यांनाही पोपटलाल साठी मुलगी मिळत नाही, त्याला आपण काय करू शकतो? पण अय्यर, आपल्याला त्यांच्यासाठी काहीतरी करावं लागेलच ना. पोपट भाऊ आपले शेजारी आहेत आणि तुझे मित्र आहेत, आमचे भाऊ आहेत. विचार कर अय्यर, आपण त्यांच्यासाठी काय करू शकतो? आता तरी आपण हाच प्रयत्न करू शकतो की जेवढं होऊ शकेल तेवढं पोपटलाला खुश ठेवायचं. एक्झॅक्टली. आणि तसं पण तारक, ही एक मानसिक अवस्था आहे. जसं की रात्रीनंतर नवीन दिवस उगवतो, तसंच काही वेळानंतर ही अवस्था पण पार होईल आणि आपले पोपट भाऊ पहिले होते तसे होतील, पुन्हा आनंदी. पण तोपर्यंत तो प्रफुल्लित राहावा हा प्रयत्न करायला लागेल. ऑफ कोर्स. चला झोपूया. हा, एक नवीन आशेसोबत की उद्याची सकाळ पोपट भाऊंसाठीच नाही तर आपल्या सगळ्यांसाठी एक नवीन प्रकाश घेऊन येईल. तुझ्या तोंडात तूप साखर. आता चला. पप्पा, मी कॉलेजला जातोय. पप्पा, मी कॉलेजला जातोय. पप्पा, गुड मॉर्निंग आजोबा. गुड मॉर्निंग टपोडा. मग कसा झाला तुमचा फेरफटका? अरे मजा आली एकदम. मला तर सकाळी सकाळी फेरफटका मारायला नेहमी मजा येते. एकदम शुद्ध हवा मिळते, सूर्यप्रकाश मिळतो, माझ्या यंग ओल्ड ग्रुपचे दोस्त भेटतात, मजा येते. करेक्ट आजोबा, मॉर्निंग वॉक सगळ्यात बेस्ट असते. अच्छा बेटा, तू नाश्ता केलास? होय आजोबा, मी आता कॉलेजला जायलाच निघत होतो. आणि जेठ्या कुठे आहे? आज काय दुकानात लवकर गेला की काय? नाही, पप्पा आज झोपले आहेत. कोण आहे? बापूजी, तुम्ही सकाळी सकाळी हे काय करताय? बापूजी, रामायणामध्ये लिहिलंय की कुंभकर्णाला झोपेतून जागा करण्यासाठी ढोल नगारे वाजवले जायचे. तू आजचा कुंभकर्ण आहेस, म्हणून तुला जागा करण्यासाठी या लाटण्याने ताट वाजवतोय. उठ आधी, उठ आधी, उठ आधी, उठ आधी, उठ आधी, उठ आधी, उठ, उठ आधी, उठ आधी, उठ. उठलो. जेठाजी, बबिताजी, अय्यर भाऊ, हा या ना, या ना, या. काकाजी, तुम्ही आत पूजा करत होता? नाही, आतून आता घंटीचा आवाज येत होता, टन 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 असं. अरे नाही, तो घंटीचा आवाज नव्हता. मी हे ताट वाजवत होतो असं. का? ताट का वाजवत होता? आजच्या कुंभकर्णांना जागा करण्यासाठी. ताट वाजवून? काय जेठालाल, सकाळी तुला काकाजी असं टन 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 ताट वाजवून उठवतात? नाही, असं रोज नाही उठवत मला. आज माहित नाही बापूजींना काय झालंय. ए, काय झालं काय बाबा? किती वेळा तुला सांगितलं की रोज सकाळी लवकर उठ म्हणून, पण नाही, रोज तू उशिराच उठतोस. अरे रोज कुठे बापूजी, आता काही दिवसांपूर्वीचीच तर गोष्ट आहे. तुम्ही माझं किती कौतुक केलं. अरे वा जेट्या, लवकर उठलास, तयार पण झालास लवकर. मग आज का नाही लवकर उठलास? बापूजी, काल रात्री पोपटलालच्या मुळे ना झोपायला जरा उशीर झाला.
काय जेठालाल, लेट तू उठतोस आणि दोष पोपटलालला देतोस. अरे मी दोष देत नाहीये, खरं ते सांगतोय. अरे काल तुम्ही पण होता ना, आपण गेलो होतो ना पोपटलालच्या घरी त्याला समजावायला. मग समजावता समजावता किती लेट झाला होता. हा ते लेट तर झालं होतं, पण काकाजी मी लवकर उठलं आणि बाकीचे लोक पण लवकर उठले. जेठालाल लवकर उठू शकला नाही. अच्छा अय्यर भाऊ, तुम्ही पोपटलालच्या घरातून येऊन तुमच्या घरी जाऊन काय सरळ झोपला होता? आणखी काय करणार, झोपलं. पण मी नाही झोपू शकलो ना भाऊ. का? कारण मी तुमच्यासारखा निर्दयी नाही. माझं हृदय जे आहे ना खूप भावूक आहे. भाऊ? अरे भाऊ नाही, भावूक. ते इंग्रजीत काय म्हणतात बबिताजी, ते शेन 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 सेन्सिटिव्ह. हा सेंटिसिव्ह. माझी प्रकृती आहे ना ती पहिल्यापासूनच सेंटिसिव्ह आहे. तर पोपटलालची व्यथा ऐकून मला मनातून इतकं दुःख झालं की एकदम विचारच करायला लागलो मी. आणि मला खूप वेळ झोपच नाही लागली ना. पोपटलालची अशी काय व्यथा ऐकलीस जेठा तू की तुला खूप वेळ झोपच आली नाही? अहो बापूजी, काय झालं की असं झालं की आणि काय माझ्या सोबतच असं का होतं? जेव्हा पण मॅरेज ब्युरो मधून फोन येतो माझ्या मनात आशेचा दिवा उजळत असतो आणि त्या दिव्याच्या उजेडात मी तयार होऊन सजून नटून मॅरेज ब्युरोला जात असतो मुलीला भेटायला. पण शेवटी होतं काय, कोणत्या ना कोणत्या कारणाने तो दिवा विझतो आणि माझ्या आयुष्यात चारी बाजूनी अंधार पसरत असतो. अच्छा, तर यासाठी पोपट भाऊंचा मूड ऑफ आहे. मी आता पोपट भाऊंना संदेश द्यायला गेले होते तर गुड मॉर्निंग पोपट भाऊ. गुड मॉर्निंग. पोपट भाऊ, तुम्हाला संदेश खूप आवडतो ना? हे बघा, मी तुमच्यासाठी स्पेशल संदेश घेऊन आले, हे घ्या. थँक्यू, पण मला यावेळी काहीच खाण्याची इच्छा होत नाहीये. गुड डे. पोपट भाऊ. अरे बापरे, अजून तशीच अवस्था आहे त्याची. बापूजी तो तर माझ्यापेक्षाही जास्त सेंटिसिव्ह आहे. डोंट वरी पप्पा, टप्पू आहे ना, मी आता जाऊन पोपट अंकलचा मूड असा ठीक करतो. बरोबर टपुडा, तू जा. पोपट तुम्हा मुलांवर खूप प्रेम करतो. तुला बघतच त्याचा सगळा रुसवा दूर होऊन जाईल. जा. हो. पण हा बेटा, चुकून सुद्धा पोपट अंकलला हे विचारू नको की अंकल तुम्ही इतके निराश का आहात. नाहीतर काय होईल की कालची पूर्ण कथा त्यांना आठवेल आणि तो परत दुःखी दुःखी होईल. येस येस. हा डोंट वरी पप्पा, मी काळजी घेईन. ओके, ऑल द बेस्ट. थँक्यू. या ना बबिताजी, बसा ना. नाही ते आम्ही तर तुम्हाला फक्त संदेश द्यायला आलो. अरे संदेश? हो. वा वा, बापूजी संदेश द्यायला आले होते. हो, ऐकलंय मी. अरे या ना, बसा ना, मी तुमच्यासाठी कॉफी बनवून आणतो. अरे नाही जेठालाल, आम्ही कॉफी पिऊन आलोय आणि मला ऑफिसलाही जायचं आहे. तुला दुकानात नाही जायचंय? नाही जायचंय ना. तर मग लवकर जा, तयार हो, नाहीतर कागा पुरा तुझ्या मागे टन 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 ताट वाजवायला लागतील. अय्यर भाऊ पण नाही. चला तर आम्ही ओके. येतो मग. ओके, संदेशसाठी बाय. थँक्यू. बाय, बाय. ओके. बोल टप्पू, ऐक ना, गुली काय करतोयस? कन्फ्यूज झालो आहे यार. मम्मीने ना 2 पराठे बनवले आहेत, एक बटाट्याचा आणि एक पनीरचा. मला खायचं तर दोन्ही आहेत, पण पहिला कोणतं खावं हेच कळत नाहीये. एनी सजेशन्स? बरं तू एक काम कर, दोन्ही पराठ्यांना रोल करून लवकर कंपाऊंड मध्ये ये. हा नाईस आयडिया, पण का? अरे यार, मी सांगतो तुला काय ते, आधी लवकर ये ना. अच्छा ठीक आहे. लवकर ये. काय झालं? तू लवकर ये ना, आपल्याला पोपट अंकलच्या घरी जायचंय. पोपट अंकलच्या घरी का? अरे तू चल ना यार, किती अरे प्रश्न पण- विचारतोस. यार, तू चल का? मी सगळं सांगतो तुला. काय सांगतोयस? पोपट अंकलचा मूड इतका खराब आहे? हो, काही हरकत नाही, आपण त्याच्या घरी जाऊया आणि त्याचा मूड चेंज करूया. हो, चल. चल. अरे पळतोयस कशाला? अरे चल ना यार. अरे यार